ओके मित्रांनो, द डे इज हिअर. आज बघणार आहे फायनली मी माझी फिल्म भूतम भयम. आणि आज फॅमिली आणि फ्रेंड्स मला दिवस आहे. सगळे हाय बोलतायत. आम्ही पण पहिल्यांदाच बघणार आहे मूवी, सो वाट पाहिली आम्ही. 2 प्रीमियर आम्ही मिस केले, सो दॅट आजचा प्रीमियर प्रॉपर बघता येईल. तर आज थोडासा डोळ्यांचा मेकअप कमी केला म्हणजे मी रडणार आहे. आणि काश नीनाला समजलं असतं तर नीनाने पण पहिल्यांदा बघितलं असतं. ऑल्सो फन फॅक्ट, नीनाची ही लाईफची फर्स्ट मूवी असणार आहे इन थिएटर. फन फॅक्ट नाही, रिअल भलताच वेगळाच फॅक्ट आहे. तू 15 मिनिटं करून लोकांची केस बी सोडतो, ए चल पिछे चल असं वगैरे. ये रे पावसात पडला पैसा, नुसता पैसा. पाण्याचा पैशाचा पाऊस, पाण्याचा पैशाचा पाऊस, पाण्याचा पैशाचा पाऊस, पाण्याचा पैशाचा पाऊस. अरे लागात पैशाचा पाऊस, तसा पैशाने भरलाय अकाउंट आणि भरलेली बॅग बाकी उरलेली कॅश घेऊन पार्टीला चाललेली पोरांचा जोरात साऊंड. आधी झोपायचे वांदे, आता सोन्याच्या नाण्याने बनवली झोपायला नोटांची गादी. फाटलेले किशे, कपडे पण भारी. पैशाचा पाऊस बघितलाय का कधी? आपण लगेच शो सुरू करूया. ही जी काय आहे ही आपली कास्ट क्रू सगळी आणि बरेच लोक आहेत ॲक्च्युली. आज कास्ट क्रू आणि फॅमिली असंच आहे, फ्रेंड्स अँड फॅमिली असंच स्क्रीनिंग आहे, बाहेरची कोणीच लोक नाही आहेत. आणि अजून एक इन केस जर या स्क्रीनमध्ये कोणाला बसायला जागा नसेल, अजून एक स्क्रीनिंग बाजूलाच आहे, 15 मिनिटांनी सुरू होईल. बरोबर, ठीक आहे. बरंच काय बोलायचं असेल आपल्या, तुम्हालाही बोला असं वाटेल फिल्म नंतर, आणि आम्हाला तर बोलायचंच आहे, पण ते सगळं आपण फिल्म नंतर बोलूया. फक्त तुम्ही सगळे इथे आलात ऑरेंज ज्यूस गँग साठी, जेवढे लोक आहेत, जेवढे फ्रेंड्स आहेत, त्यांच्या सगळ्यांना फर्स्ट टाइम आमची फिल्म आहे. फिल्म नंतरच बोलूया. मला आता नको काय बोलायला, आता एन्जॉय करा आपण. एन्जॉय करा. काय तर आम्ही पण तुमच्याबरोबर पहिल्यांदाच ही फिल्म बघतोय. ऑरेंज ज्यूस गँग जेवढे ऍक्टर्स आहेत, पहिल्यांदाच ही फिल्म तुमच्या सोबतच बघतोय, कारण आम्हाला ह्या दिवसासाठी थांबायचं होतं. याच्या आधी 2 स्क्रीनिंग झाल्या आहेत फॅन्स आणि क्रिएटर्ससाठी. बट चलो, गणपती बाप्पा भूतम. पावसात पडला पैसा, नुसता पैसा. ये रे पावसात पडला पैसा, नुसता पैसा. आणि भरलेली बॅग बाकी उरलेली कॅश घेऊन पार्टीला चाललेली पोरांचा जोरात साऊंड. आधी डोक्यावर नव्हतं काय चप्पल, आणि बाय घाली नाही गेली चप्पल. आधी पाट्यावर मारायची दुनिया तर जाम, आता घराबाहेर लोकांची आम्ही काहीतरी घडू दे बदल. आमच्याकडे कोणी नाही बघत, देवाचं लक्ष नाही आमच्याकडे, भूतानं केलेली मदत. देवापासून झाला चमत्कार, आधी झोपायचं भुगेला फार. आता पेटल्यावर वाटण्याचा ताड आणि दारूचा ग्लास, ती सोन्याची मुलगी चाकण्याला का. कसा वाटतोय सिनेमा? थँक्यू सो मच. म्हणजे हा सिनेमा होण्यासाठी या टीमनं खूप मेहनत घेतली आहे. दोघांनी जो काही पाठिंबा दिलाय, सपोर्ट दिलाय, सो या आमच्या सगळ्या टीमचं एकच फक्त एम होतं की मराठीमध्ये एक थिएट्रिकल मोठा एक्सपिरियन्स क्रिएट करायचा आहे. सो या 2 लोकांसाठी एकदा मी नरेन सरांना रिक्वेस्ट करेन, प्लीज सर. मुझे कुछ नहीं बोलना है, मैं बूढ़ा हो चुका हूँ. मेरा एक्सपीरियंस सिर्फ था, बाकी राम की मेहनत और बाकी सारे लोगों की मेहनत, इन लोगों ने मेहनत किया है. हम लोग सिर्फ वहाँ उनका विजन को अचीव करने में जो भी चीज़ें लग रही थी, तजुर्बा, पैसा, वो लगा रहे थे.
बाकी they deserve, they I mean, according to me, this is one of the finest Marathi films I have ever seen or produced. आज सकाळी मी आणि ओंकार आम्ही दोघे 4:15 वाजता कळव्यावरून वडाळ्याला गेलो, कारण तिकडे मिराज सिनेमाजला विजय थालापतीचा फिल्म आला आणि मला बघायला, त्याला माहिती आहे मला खूप आवडतं हे बघायला आणि मला लहानपणापासून फिल्म बघायला आवडतं. माझ्या घरच्यांना पण माहिती आहे, मित्रांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. नेहमी त्याच्यामुळे शिव्या खाल्ल्यात घरी. थिएटरमध्ये पप्पांच्या खिशातून पैसे चोरी करून जायचो आणि आज जेव्हा सकाळी तिकडे 5:30 वाजता हाऊसफुल थिएटर बघितलं तेव्हा वाटलं की यार हे काय वेळ आहे, हे हे कसं, एवढी सकाळी कशी येतात लोक आणि कशी बघतात आणि कशी ओरडतात आणि कशी चीअर करतात. आणि सकाळी ते आणि संध्याकाळी इथे बघून दोन 2015 मी व्हिडिओ बनवायचो. दोघांकडे पैसे नव्हते. काहीच माहिती नव्हतं कुठे जाणार आणि कुठून. मित्राचा कॅमेरा घे, एडिटची मारामारी आणि ती पूर्ण 10 वर्षाची जर्नी आमची सर्वांची ऑरेंज ज्यूस गँगची मला दिसली या पडद्यावर. सगळ्यांना थँक्यू, खूप खूप थँक्यू. सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. सगळ्यांसाठीच ही पहिली, बऱ्याच लोकांची ही पहिली फिल्म आहे. खूप लोक याच्यातनं पदार्पण करतात इंडस्ट्रीमध्ये. आम्ही छोटे छोटे रोल केलेत पण तरी आम्ही ही आमची पहिलीच फिल्म मानतो, कारण ही आमची फिल्म आहे. यात सगळे ऑरेंज ज्यूस गँगचे सगळे लोक आहेत. माझ्या म्हणजे थोडंसं एक छोटीशी स्टोरी सांगतो, खूप स्पेशल आहे म्हणून इथे सांगावी लागेल मला ती, कारण की त्या गोष्टीची सुरुवात या फिल्मपासून झाली आहे. या फिल्मचा जो शेवटचा दिवस होता, सकाळी 7ची शिफ्ट होती. मी मेकअप करून कपडे घालून बसलो आणि मला माझ्या बायकोचा व्हिडिओ कॉल आला आणि ती म्हटली की आपण प्रेग्नेंट आहोत. आणि त्या व्हिडिओ कॉल त्या दिवशी मला कळलं तुम्ही दाखवणार आहे. आणि तो अख्खा दिवस कसा शूट केलाय माझं मला माहिती आहे. सर बोलले अरे शूट लास्टचा दिवस तू पळाला का घरी. आज तुम्हाला कळलं असेल मी काय लवकर घरी पळालो त्या दिवशी. आणि आज माझी मुलगी इथे आली आहे. ही माझ्यासाठी खूप स्पेशल फिल्म आयुष्यभर राहणार आहे, कारण की ऑरेंज ज्यूस गँग आणि आमची ही पहिली फिल्म आहे. आणि ती न्यूज मला या फिल्मच्या शेवटच्या दिवशी एक्झॅक्ट कळलेली. आणि आज माझी मुलगी खूप फिल्म बघेल थिएटरमध्ये जाऊन, पण तिची पहिली फिल्म पूर्ण वेळ न रडता मला टेन्शन आलेलं की कसं, म्हणजे मला असं होतं की श्रिया बघू शकेल नाही शकेल, ती रडेल. ती 5च महिन्याची आहे आणि ती एकदाही नाही रडली आणि श्रियाही पूर्ण पिक्चर बघू शकली. असं सगळं मॅजिकल असतं आणि असं सगळं आहे भारी. तशीच आमची फिल्म भूतमयम पण भारी. आणि इथे सगळे हे जे मॅजिकल लोक उभे आहेत हे सगळं असं जादूनी घडलेलं आहे. त्यांचाच द्यायचा आशीर्वाद आमच्यावर आणि या फिल्मवर राहो. आणि प्लीज सगळ्यांना सांगा ही फिल्म बघायला, तुमचं वर्ड ऑफ माउथ पसरवा. अशी ही
या सगळ्या मित्रांची ही गोष्ट आहे. तसं पडद्यामागचे पण आम्ही सगळे मित्रच आहोत. आणि एक नाव मला इकडे घ्यायचं आहे, म्हणजे ही जी काही ऑरेंज ज्यूस गँग आज ज्या पद्धतीनं परफॉर्म करते, ह्यांच्या मागे एक माणूस होता, आमचा मित्र रणजित पाटील. माझ्या डिरेक्शन टीममध्ये रणजित स्क्रिप्ट सुपरवायझर होता. आणि आमचे जे काही 20-25 दिवस वर्कशॉप्स वगैरे झाले होते, ते रणजितच्या देखरेखीखाली यांनी सगळ्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे अभिनयाचं. आणि त्यानंतर आमचं शूट झालं आणि डिसेंबर महिन्यामध्ये रणजित गेला. सो आम्ही आमचा एक मित्र गमावलाय. सो रणजितसाठी एकदा मला एक गोष्ट बोलायची आहे. मी जेव्हा पण व्हॅनिटीत असायचो, रणजित दादा यायचा स्क्रिप्ट घेऊन आणि मी नेहमी मस्ती करायचो, आला पेपर आला सगळ्यांना माहिती आहे हे. आणि मला तो बोलायचं, आपट्या तुझ्यासाठी कठीण नाही तो. खूप काही शिकवलं आहे तुझ्याकडे, खूप काही शिकवलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आधी डोक्यावर नव्हतं काय छप्पर, आता बाय घाली नाही किती चप्पल. आधी फाट्यावर मारायची दुनिया तर जाम, आता घराबाहेर लोकांची रांग. आम्ही बेरोजगार पोरं, काहीतरी घडू दे बदल. आमच्याकडे कोणी नाही बघत, देवाचं लक्ष नाही आमच्याकडे, भूतानं केलेली मदत. तेव्हापासून झाला चमत्कार, आधी झोपायचं भुकेला फार. आता टेबलावर मटणाचं ताड आणि दारूचा ग्लास, ती सोन्याची मुर्गी ती चालायला काप 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 काप. सोने की मुर्गी, मुर्गी का अंडा, अंडे का सोना, सोने का खाना. अरे माईक कुठे आमचा आता लहान लहान वर्टिकल साईज वरून जी आता हॉरिझॉन्टल आले आहेत पोरं, सगळी ऑरेंज ज्यूस गँगची, ती अफलातूनवाली ऍक्टिंग केलेली आहे. आणि खरंच खूप चांगला जाणार आहे मूवी. एवढा म्हणजे आता बघूनच कळत आहे. त्याच्यात सगळ्या टाईपचे गोष्टी आहेत, इमोशनल, इमोशन्स आहेत, कॉमेडी, फनी, सगळे. सो एकदम धमाल पॅकेज आहे पुरा मूवी. आणि तुम्ही नक्की पहा. लेट्स गो. डेंजर, मस्त, भारी, एक नंबर पिक्चर आहे. क्रेझी. हा क्रेझी. मध्ये नाही बोलायला जबराट. अरे तुम्ही तर डिरेक्टर जरा शब्द वाढून बोला. काय मूवी होता, जबरदस्त मूवी होता. आलाय तो बघायला या. तो Zee5 वरती. अरे बाप एक लाईन मध्ये नाही होणार एक लाईन मध्ये. तुम्हाला अजून मी थोडा वेळ देणार, बोला. मी परत चालली उद्या फ्रेंड सोबत आम्ही बघायला. हे आहे कौतुक आणि मी परत बघणार आहे. दुसरी गोष्ट, माझ्या भावाने आउटस्टँडिंग काम केलेलं आहे. रिबिन फिल्मची कापली गेलेली आहे आणि इथून पुढे खूप 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 भारी भारी कामं होत राहणार आहेत. ही फक्त सुरुवात आहे जी कॉमेडीची आहे. फक्त ह्याच्या पुढे अजूनही गोष्टी होतील. ही तर एक साइड आहे कॉमेडीची. त्याच्यात ऍक्टिंगचे अजून त्याच्याकडे पैलू आहेत, ते तुम्ही बघा. तुम्हाला कशी वाटली मूवी? अरे खूप भारी, खूप भारी. मी तर सांगेल सगळे 10-15 मित्रांना घेऊन जा आणि बघा, फुल हाऊसफुल करून टाका. खूप सुंदर, एकदम इमोशनल आणि फन दोघांचं खूप चांगलं मिक्सचर. आणि 3 तास पूर्ण हार्ट बॉडी माइंड तिन्ही मूवीला कनेक्टेड होतं. मराठी सिनेमाला अपग्रेड करण्यासारखा चित्रपट आहे, सगळ्यांनी नक्की बघा. आणि एंड पर्यंत इमोशनल आणि फन दोघांचं कनेक्ट आणि टच एकदम हार्ट पर्यंत जातो. सुपर, 5 स्टार. म्हणजे आमच्या एजला किंवा आमच्या पिढीला पण आवडणारा आणि तरुण पिढीला तो नक्कीच आवडेल असा तो वाटला. पुन्हा फर्स्ट टू शेवटपर्यंत एंगेजमेंट खूप होती. आणि थोडा हिंदी फिल्मकडे जी काही असते ना, काय म्हणतो आपण, कल तिकडे वळणारा होता. आणि सगळ्या बाजू त्याच्यामध्ये घेतल्या होत्या, जसे काय आपण म्हणतो विनोद, थरार,
म्हणजे सगळं जे काय होतं ते कव्हर केलं, म्हणजे ऑल अशी फिल्म होती. त्या फिल्ममध्ये पैसा पैसा गाणं होतं की नाही, तसं प्रेक्षकांचा पण पाऊस पडणार आहे आणि पैसा सुद्धा नक्कीच येणार आहे. क्या बात आहे, थँक्यू. सुंदर, मस्त. ऍक्च्युली कंटिन्यूस हे आहे त्याच्यामध्ये एंगेजमेंट. म्हणजे कुठेही असं ब्रेक झाल्यासारखं वाटत नाही. प्रत्येक वेळेला उत्सुकता लागते की पुढे काय होणार, पुढे काय होणार, पुढे काय होणार. त्यामुळे इंटरेस्ट वाढत जातो आणि एंड खूप छान आहे. सुंदर छान फिल्म होती, आवडली, मस्त होते. झी5 वरती यायची वाट बघू नका, प्लीज थिएटरमध्ये जा आणि फिल्म बघा. खूप छान फिल्म आहे. घाबरायला होतं, हसायला होतं, रडायला होतं आणि मजा आली. कडक फिल्म. आत्ताच बघितला भूतम भयम. खूप सुंदर चित्रपट झाला आहे. अगदी साऊथचे जसे हॉरर कॉमेडी मूवीज असतात त्याप्रमाणे झालं आहे. आणि मराठीतला असा ट्रेंड सेंटर म्हणून हा असा पहिलाच पिक्चर असेल आता. आणि हा फुल चालेल असं मला वाटतंय. कारण गाणी, बॅकग्राऊंड म्युझिक आणि सगळ्यांच्या ॲक्टिंग तर काय बघायलाच नको. एकदम खूप सुंदर झालेलं, मजा येईल. आय थिंक वन ऑफ मराठीज बेस्ट फिल्म. खूप छान आहे. नुसतं कॉमेडी फिल्म किंवा नुसतं हॉरर फिल्म म्हणून बघायला सांगू नका. इमोशनल रोलर कोस्टर आहे आणि आय थिंक एवढी रिलेटेबल आहे. इतकी छान बनवली आणि सगळ्यांनी पूर्ण ऑरेंज ज्यूस गँगने इतकी छान ऍक्टिंग केलेली आहे. लाईक हॅट्स ऑफ. ब्रिलियंट फिल्म, ब्रिलियंट. प्लीज बघा. 24 जुलै प्लीज बघायला जा. प्लीज प्लीज प्लीज. मला असं म्हणायचं आहे की आय एम व्हेरी 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 प्राऊड ऑफ द एंटायर ऑरेंज ज्यूस गँग आणि एस्पेशली करण, नील, शुभम, बिकॉज मला बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं की ते इतकं सुंदर ऍक्टिंग करतील. आणि माझ्या डोळ्यात ॲट द एंड ऑफ द मूवी खरंच खूप पाणी आलेलं, कारण की आय एम जस्ट एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ दीज गाईज. आणि मला खरंच मनापासून खूप जास्त छान वाटतंय ह्यांच्यासाठी, ॲज इफ इट्स माय ओन फिल्म. मला खरंच खूप छान वाटतंय ह्यांच्यासाठी. प्लीज मूवी बघा, प्लीज सगळ्यांना सपोर्ट करा, बिकॉज सगळ्यांचा पहिलाच वेळ आहे याची. करण आणि सौरभ आणि शुभम सगळ्यांचंच. सो प्लीज सपोर्ट एव्हरीबडी. दे नीड युअर सपोर्ट दी मोस्ट राईट नाव. सो प्लीज डू युअर बेट. लव यू. भूतम भयम भूतम भयम भूतम भयम